NPL चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा फायनल सामना वक्रतुंड विरुद्ध एकता. पहिला चेंडू चौकार होता आणि सुंदर असा एक धाव घेण्यात, परंतु ओव्हर थ्रोचा अवांतर धावेत भर. प्लेयरला बाजूला घ्यायचंय, पाणी द्यायचंय. पाणी द्यायचंय आणि बाजूला घ्यायचंय. अंपायर पंच आपला निर्णय कळवायचा. 5 धावा, धाव संख्येत भर. धाव संख्या 9. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी निर्णय कळवलेला आहे. 5 धावा. दोन बॉल 9 धावा. सुंदर असा, परंतु एक धाव. 3 चेंडू 10 धावा. सुंदर असा फटकार, पण एक धाव मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी नितेश याच्याकडून. आणि चौकार. 14. 4 बॉल 14. सुंदर अशी सुरुवात आपल्या संघासाठी एकता बॉईज यांच्याकडून. नितेश अतिशय सुंदर गोलंदाज, परंतु थोडा महागडा या षटकात. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके असे बाळा पारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नेहमी आपल्याला सहकार्य करणारे बाळा पारकर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनपूर्वक आभार. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अमोल साळवी यांचं सुद्धा मंडळातर्फे खूप खूप स्वागत. अतिशय सुंदर असे सामने आपण गेले 2 दिवस पाहतो या मैदानावरती, आणि आपल्याला सर्वांना नेहमी सहकार्य करणारे असे आपले बाळा पारकर. एक ओव्हर 16. पहिल्या षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. चला दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे अक्षय.
सुंदर असं क्षेत्ररक्षण नितेश यांच्याकडून आपल्याला दिसतंय, पण फलंदाज एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 आणि चौकार येतोय कुणालच्या बॅटीतून. चौकार. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत दुसऱ्या षटकामधले आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. व्हाईट बॉल. पंचांनी निर्णय कळवायचा. पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. एकूण धावसंख्या झाली 30. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत दुसऱ्या षटकामधले. पाच चेंडू 31 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. चला, 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 32. धावा झालेल्या आहेत. 32. एक चेंडू 33 धावा झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि चौकार आलेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37. 2 चेंडू 37 धावा. चला, एक धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 38. 3 चेंडू 38 धावा. चौकार. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत तिसऱ्या षटकामधले.
आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 42. आणि गडी बाद झालेला आहे. चला, षटक संपलेले आहे. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे, माफ करा, 5 चेंडू झालेले आहेत. एक बॉल बाकी आहे. व्हाईट बॉल. सुंदर असा हा चौकार रोहित यांच्या बॅटीतून येताना एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली 47. एक गडी बाद. बावन्न झाला स्कोर. 3 ओव्हर 1 बॉल 52. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू फेकला गेला आणि त्यामध्ये चौका आला. एकूण धावसंख्या झाली आहे ते 52. एकच धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 53. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली 57. 3 चेंडू 57 धावा. शेवटचे 3 चेंडू राहिलेत. चार चेंडू 58 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू 59 धावा झालेल्या आहेत.
व्हाईट बॉल. 60 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चला, एकच धाव भेटेल. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 61. आणि जर हा सामना वक्रतुंड बॉईज यांना जिंकायचा असेल तर त्यांना 62 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉल हॅलो, एक रन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांनी एक धाव घोषित केलेली आहे. 2 चेंडू 1 धाव. व्हाईट बॉल. धाव संख्येत भर. धाव संख्या 2. 2 चेंडू 2 धावा. फायनल सामना.
NPL चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा विजेता आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे आणि चौकार या वर्षीचा NPL चॅम्पियन कोण हे थोड्याच वेळात आपल्याला सर्वांना कळणार आहे. पुन्हा एकदा वाईट धाव. धाव संकेत भर 7. आणि चौकार 11. बासष्ट धावांचं लक्ष आणि 11 धावा झालेल्या आहेत. अजून 51 धावांचं लक्ष आपल्याला पूर्ण करायचं आहे. हा अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर रंगतोय. त्या अंतिम फेरीमध्ये AK स्ट्रायकर्स एकता विरुद्ध वक्रतुंड आणि AK स्ट्रायकर्स यांनी 62 धावांचं लक्ष उभं केलंय वक्रतुंड यांना आणि त्यांची धावसंख्या झाली ती म्हणजे 11 आणि चौकार नितेश यांच्या बॅटीतून येतोय. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 15. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला आणि एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा चौकार आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या थोडस झाली आहे. महागडं षटक म्हणू शकतो आपण. चला पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19. एक गडी बाद. पुढचं षटक घेऊन आलेत ते म्हणजे दीपक माने उर्फ झंप्या. आता आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते बघूया. धावसंख्या 19. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी खेळाडू. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 20. एक चेंडू 20 धावा. दुसरं षटक चालू आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धावा आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या धाव घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 23. एकच चेंडू फेकला गेलाय दुसऱ्या षटकामधला आणि सुंदर अशी रनिंग इन बिटवीन दोघांमध्ये आपल्याला दिसते. एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 24. सुंदर असा अंतिम सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. NPL नवदीप प्रीमियर लीग यांनी भरवलेला हा सुंदर असा सामना. पंचांचा निर्णय वाईट आणि एक अवांतर धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 26. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे आणि एकूण धावसंख्या 26. दोनच चेंडू फेकले गेलेले आहेत या षटकामधले. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि थोडस गचाळ गोलंदाजी आपल्याला दिसते. 26 धावा झालेल्या आहेत. सोळा चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे.
आणि चौकार, सुंदर असा चौकार. दोन्ही संघ विजयासाठी लढत आहेत. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला NPL चॅम्पियन ट्रॉफी विजेता कळणार आहे या वर्षीचा. आणि पंचांचा निर्णय नटआउट. एक डाव घेण्यात फलंदाज यशस्वी थोडा- झालेला आहे. स्टंपला लावण्यात थोडा वेळ घेतला आणि खेळाडू आपल्या तंबूत यशस्वीरित्या पोचलेला आहे. आपल्या विभागाचे लाडके नगरसेवक, नाव घ्यायची गरज नाहीये, सर्वांना माहिती आहे, कामातूनच दिसून येते, असे आपले शिवानंद शेट्टी. आणि या गडी धाव घेण्याच्या नादात पुढे आपल्यासमोर. आला आणि बाद झालेला आहे. आणि आपल्या त्याचबरोबर बाळा पारकर आणि अमित साळवी यांचंही स्वागत आहे. आणि आमचे मित्र महेश परब यांचं महेश सुद्धा परब स्वागत आहे. यांचंही स्वागत आहे. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्र मंडळ यांच्या संयमानाने आयोजित केलेली ही NPL वर्ष पर्व दुसरे आणि आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय मंचकावर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सुंदर असा हा चौकार. झणझणीत चौकार आपल्या बॅटीतून आपल्या संघासाठी लढताना विजयासाठी 62 धावांचं लक्ष. चला 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाल्या 36 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 13 धावांच्या ॲव्हरेजने आपल्याला करायचं आहे. पर ओव्हरला 13 धावा म्हणजे 2 ओव्हरमध्ये आपल्याला 26 धावांचं लक्ष पार करायचं आहे. आणि आत्ताच फटाके लागायला लागले. भारत हा पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने. हम भी किसी से कम नाही. पुन्हा भारत आपला दाखवून देणार आहे. सुंदर अशी भारताने आज फलंदाजी केलेली आहे. सुंदर असा चेंडू, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी आणि खेळाडू आणि गडी बाद बाद. झालेला आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात हा सुंदर फलंदाज अशी बॅट फिल्डिंग. झालेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. अजूनही 11 चेंडू 26 धावा. क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ विजयी होईल. 11 चेंडू 26 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. आणि गडी झेलबाद झालेला आहे. सुंदर असं यष्टी रक्षण आपल्याला दिसतंय सचिन यांच्याकडून. लगातार दुसरी विकेट बोलू शकतात संघाला पडलेली आहे वक्रतुंडच्या. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 36. 4 गडी बाद. सुंदर असा झेल आपल्या संघासाठी. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. फायनलचा सामना. गेले 2 दिवस या मैदानावर सातत्याने आपण सामने खेळत आहोत आणि आज तो फायनलचा सामना. आणि सुंदर असा चेंडू आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. नॉट आउट. डॉट बॉल असेल. डॉट बॉल. डॉट बॉल. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 36. 4 गडी बाद. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी.
आणि वाईट आणि 4 धावा पूर्ण. टोटल 5 धावा. 5 धावा आपल्याला घ्यायच्या आहेत. एक एक धाव महत्वाची आहे आणि अवांतर धावेत भर. एकूण धावसंख्या झाली म्हणजे 41. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 41 धावा. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. अतिशय सुंदर असा अटीतटीचा सामना. 3 चेंडू अतिशय महत्वाचे. आणि सुंदर फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. खरोखरच एक एक धाव महत्वाची आहे. 3 धावा वाचवल्यात त्यांनी आपल्या संघासाठी. 8 चेंडू 20 धावा. धावसंख्या 42. 8 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत तिसऱ्या षटकामधले. 42 धावा ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर एसके यांच्याकडून, पण एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 43. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. खरोखरच अतिशय महत्वाचा सामना. चला षटक संपलेलं आहे. 3 एक षटकांच्या षटकात अखेरीस ज्याप्रमाणे इंग्लंडच्या सामन्यात आपल्याला 30 धावा पाहायच्या होत्या तसाच हा सामना जवळजवळ एका ओव्हरमध्ये 18 धावा. फायनल सामन्याच्या अंतिम ओव्हरमध्ये 6 बॉल 18 धावा. चला 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 44. जवळजवळ मला तर वाटते 5 चौकार पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. कडक असे झंझडीत 5 चौकार. चला आता स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे रोहित आणि त्यांचे शेवटचं षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी ते म्हणजे योगेश शेट्टी उर्फ योगी यांना. आता आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला त्यांना फेस करतील ते म्हणजे रोहित. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. आपण पाहू शकता की हा अंतिम फेरीचा सामना NPL सीझन 2 चा चालू आहे. चला सामना चालू करायचा आहे. चला शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू योगेश शेट्टी यांचा रोहित यांना. सुंदर असा हा चौकार पहिल्या चेंडूवर आलेला आहे आणि 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ विजयी होईल आणि त्याचं आपल्याला सर्वांना इथे पाहायला मिळतंय. पहिला चेंडूवरती झणझणीत असा चौकार. चौकार आणि चौकार आलेला आहे. 5 धावा आलेल्या आहेत. 5 धावा. मी आताच म्हणालो की शेवटच्या क्षणापर्यंत आपण क्रिकेट हा खेळच असा बनवलेला आहे की 5 आपण चेंडूंमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कुठला संघ विजयी होईल ते सांगू शकत नाही. 5 धावा. 5 धावा आलेल्या आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पहा, एकदम 5 चेंडू 9 धावांवरती सामना येऊन पोहोचलेला आहे. जो मगाशी आपल्याला 18 धावा पाहिजे होत्या आणि 5 चेंडू 9 धावा. पंचांशी वाद नाही घालायचा आहे. अतिशय पंच हे नामांकित असे पंच आहेत ते आपला निर्णय कळवतील. कोणीही पंचांशी वाद घालायचा नाही.
पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघांना विनंती आहे. चला, पंचांचा निर्णय असेल. कृपया पंचांशी कोणी भांडू नका. पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांनी आपला पंचांशी निर्णय कळवायचा आहे. कृपया सर्वांनी पंचांशी डिस्कस करायचं नाही. कर्णधार आपण डिस्कस करायचं आहे. नियमांचं पालन करायचं आहे आपण. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, पंचांची वाद करू नका. कृपया आपला पंचांनी निर्णय- निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय. एक धाव. सामन्याला सुरुवात करायची आहे. एक धाव. 4 चेंडू. 4 चार चेंडूंमध्ये 8 8 धावांचं धावांची लक्ष्य. आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. झणझणीत 2 चौकार आणि आपल्या विजयासाठी संघाला न्यायचं आहे. त्याचबरोबर सुंदर असे 4 चेंडू आपल्याला डॉट काढायचे आहेत. आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि पंचांचा निर्णय चौकार. मी मगाशीच म्हणालो क्रिकेट हा खेळच असा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत आपण कुठला संघ विजयी होईल. आणि चौकार. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 चार धावा. धावा. अतिशय सुंदर असा सामना. एका टायमाला असं वाटत होतं की एकटा संघ हा पुढे विजयाच्या दिशेने सरकत आहे, परंतु सुंदर अशी फलंदाजी वक्रतुंड या संघाकडून. 3 चेंडू 4 धावा. सुंदर अशी चोरटी धाव आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी आहेत. रन हे कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी करायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 3 धावा. वक्रतुंड आपल्याला 3 धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. भारतही विजयाच्या दिशेने सरकत असताना आणि बुमराह आपले हॅट्रिकच्या दिशेने आणि गडी बाद. गडी बाद झालेला आहे. मोठा फटका मारण्याच्या सुंदर नादात अशी गोलंदाजी. गडी बाद. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. अटीतटीचा सामना आपल्या समोर रंगतोय. खरोखरच अतितटीचा सामना आपण इथे पाहत आहोत. प्रेक्षकांना खूप इकडे मजा घेता येत आहे की 1 चेंडू आणि 3 धावा. ज्याप्रमाणे भारताने इंग्लंडला हरवलेलं सेमीला, त्याच प्रकारचा हा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा सामना. बॉल द्यायचा आहे. आला बॉल आलेला आहे. चला, मॅच बॉल आला असेल तर मॅच चालू करायची. 1 चेंडू 3 धावा. झणझणीत चौकाराची आवश्यकता वक्रतुंड या संघाला आणि एकटा या संघाला हा सामना रोखायचा असेल विजयाच्या दिशेने तर डॉट बॉल घ्यायचा आहे. खरोखरच अतिशय सुंदर असा सामना. NPL चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा विजेता कोण आपल्याला एक पुढच्या 5 मिनिटात कळणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज असेल. दोन्ही संघांनी सुंदर अशी खेळी केली. 3 धावा आणि 1 चेंडू. आणि हा सामना एकदम अटीतटीला आलेला आहे. करो की मरो असा सामना आहे. योगी खरोखरच. यांना की प्रसाद कोण वाईट. आणि थांबा, पंचांचा निर्णय कोणी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय कोणी वाद घालायचा नाही. कृपया सर्व प्लेयरनी पंचांशी वाद घालायचा नाही. निर्णय हा दिला जाईल. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायचा आहे.
कृपया आपल्याकडे